चारित्र्याचा जो मुद्दा काढलेला आहे तो स्वतः हगवणे कुटुंबाने काढलेला आहे. स्वतःच्या बचावासाठी जे लेकरू मिळेल त्याच्या चारित्र्यावर संशय घेणे कितपत योग्य. आता हे तुम्ही टेक्निकल बाजू नाही, महिला म्हणून विचारतोय तुम्हाला. मी तुम्हाला परत सांगते की कायदा हा भावनेवर चालत नाही. जेव्हा एखादी तक्रार येते ती तक्रार तपासावी लागते आणि त्याच्यानुसार कोर्टात भावनेला शून्य किंमत आहे. त्यामुळे कोर्टातलं जे कामकाज आहे त्याच्यावर आपण भाष्यच करू शकत नाही. पण स्त्री म्हणून म्हणताल तर हगवण्यासारखा जो परिवार आहे तो नीच आहे. आपल्या घरच्यांनी आपली लेख कुठं देत आहोत. जर ही वेळीच हगवण्याची वृत्ती ऑन रेकॉर्ड जर याच्याकडे आली असती, पोलिसांकडे आली असती किंवा एक तक्रार आली असती तर त्याच्यावर आपल्याला सक्षमपणे अजून कारवाई करता आली असती आणि ती कारवाई केली असती तर वैष्णवी आज जगात असती. मला काय म्हणायचं, एखाद्या बाईचं चारित्र्य घाण आहे, सोड ना, ती तिच्या घरी बघील, तिचं तुझा डिवोर्स घेऊन तू तुझं लग्न केलं असतं, तिने तिचं लग्न केलं असतं. तुला हगवण्यांना कुणी अधिकार दिला की तिला मारूनच टाकायचं म्हणून तिला प्रवृत्त करायचं आत्महत्येला? हा अधिकार सुद्धा हगवण्यांना दिलेला नाहीये. त्याच्यामुळे कुणी कुणावर चारित्र्यावर जरी शिंतोडे काढले तरी ते विथ इव्हिडन्स लागतात. कोण कुणाला म्हणलं म्हणून ते चारित्र्य हनन करू शकत नाही.